नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. EPFOचा ऐतिहासिक निर्णय. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला 15 लाख रुपयांची मदत, तर मदत निधी 1 एप्रिल 2025 पासून लागू. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी. आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. संस्थेने मृत कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मृत्यू मदत निधीची रक्कम आता जवळपास दुप्पट केलेली आहे. पूर्वी ती 8.8 लाख रुपये होती, तर ती आता 15 लाख रुपये करण्यात आलेली आहे आणि हा मदत निधी आता कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. कर्मचाऱ्यांना मृत्यू मदत निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेची दुप्पट रक्कम केलेली आहे. पूर्वी ते 8.8 लाख रुपये होती, तर आता 15 लाख रुपये करण्यात आलेली आहे आणि हा निर्णय 1 एप्रिल 2025 पासून लागू झालेला आहे. या तारखेनंतर जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाच तर त्याच्या कुटुंबाला जुन्या 8.8 लाख ऐवजी आता 15 लाख रुपये मिळणार आहेत. नवीन नियमानुसार 1 एप्रिल 2026 पासून ही रक्कम दरवर्षी 5% वाढवली जाणार आहे. 19 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की ही रक्कम 8.80 लाख रुपयावरून 15 लाख रुपये करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आता कर्मचारी कल्याण निधीतून हा निधी दिला जाणार आहे.